Hello, friends. Namaskar. Good morning. Today we are going to start topic number 3.5, drafting a virtual message. Before starting our topic, let us learn with the concept of virtual. Here, what is the meaning of virtual? Virtual means it is called as आभासी ज्याला म्हणतो आपण इन मराठी इट इज कॉल्ड ॲज आभासी. आभासी म्हणजे इन द सेन्स ज्याला आपण जिथे when we communicate with people who are not physically present in front of us, it is called virtual communication. ज्यावेळेला आपण कम्युनिकेशन करतो, कुठलाही संवाद साधतो, दळणवळण करतो, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करतो, त्यावेळेला समोर ज्या वेळा कुठली व्यक्ती नसते तेव्हा त्याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन असं म्हणतात. द पीपल कुड बी नियर बाय ऑर फार अवे, कदाचित तो जवळ असेल किंवा दूर असेल पण तो प्रत्यक्षात प्रेझेंट नसतो. व्हर्च्युअल आभासी, आपण फोनवर बोलतो, आपण ते आभासी बोलतो. थ्रू व्हर्च्युअल कम्युनिकेशन केम इन टू बिईंग विथ द ॲडव्हेंट ऑफ टेलिफोन. तर टेलिफोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे ते प्रथमतःच त्या ठिकाणी त्याची चाहूल लागली. द रिसेंट रिव्होल्युशन इन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मेड इट व्हेरी पॉप्युलर अँड कॉमन. आणि सध्या अलीकडे जर आपण कम्युनिकेशनमधली जी रिव्होल्युशन बघितली तर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी ही प्रगती जी आहे ती आपल्याला दिसते. आणि दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये असेल त्या ठिकाणी ऑडिओ अँड व्हिडिओ फॅसिलिटीज मेड व्हर्च्युअल कम्युनिकेशन द फेवरेट मोड ऑफ द कंटेम्पररी वर्ल्ड. आणि अलीकडे व्हिडिओ मॅसेजसुद्धा त्या ठिकाणी आपण करू शकतो, ऑडिओ मेसेजसुद्धा आपण करू शकतो, प्रत्यक्षात लिखित माध्यमातून सुद्धा आपण एखादा व्हर्च्युअल मेसेज जो आहे तो पाठवू शकतो. तर व्हर्च्युअलचा अर्थ होतो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यक्ती प्रेझेंट नाही आहे पण त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, आभास जो आहे त्याचा व्हर्च्युअल त्याला म्हणतात. एक प्रकारे तत्वता दिसतो आपल्याला, प्रत्यक्षात नसतो पण त्या ठिकाणी तत्वता किंवा वास्तविक म्हणतो आपण किंवा आभासी त्याला म्हणतात. तर अशा प्रकारचे आभासी संदेश कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो त्या पद्धतीने त्याचं जे ड्राफ्टिंग आहे, त्याचा जो मसुदा आहे, त्याचं जे तयार करणं आहे ते इथे अपेक्षित आहे. तर बघूया आपण या ठिकाणी आईस ब्रेकर्समध्ये त्या ठिकाणी जे दिलेलं आहे. गिव्हन बिलो इज अ टू वे कम्युनिकेशन सायकल ऑर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. खाली या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर गिव्हन बिलो इज अ टू वे कम्युनिकेशन सायकल ऑर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. या ठिकाणी कम्युनिकेशनची ही प्रोसेस जी आहे ती दिलेली आहे. कम्युनिकेशनचा अर्थ होतो विचारांचे देवाणघेवाण करणं, दळणवळण करणं, आदानप्रदान करणं, संवाद साधणं, अशा अनेक अर्थ ह्या कम्युनिकेशन ह्या शब्दाला आहेत. तर ही कम्युनिकेशन जे असते ना तर हे दोन पद्धतीने त्याचे दोन वे मार्ग आहेत. कॅन यू गेस द रोल ऑफ द सेंडर अँड द रिसिव्हर इन दिस प्रोसेस. तर ह्या ठिकाणी सेंडर जो आहे, पाठवणारा जो आहे, आणि रिसिव्हर जो आहे, ग्रहण करणारा आहे, त्यांचा रोल नेमका काय आहे, कशा पद्धतीने ते त्यांचा रोल अदा करतायत. व्हॉट डू बी एनकोड अँड व्हॉट डू बी डिकोड. तर एनकोडिंग करणं आणि डिकोडिंग करणं म्हणजे काय, तर एनकोड डिकोड म्हणजे काय आणि ती प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने चालते तर खरा अर्थ नेमकं या ठिकाणी काय आहे तो आपण बघूया आपण. तर प्रथमतः कम्युनिकेशन म्हटलं की त्या ठिकाणी कम्युनिकेशन इज इसेन्शियली अ ह्युमन ट्रेट. अलीकडे संवाद साधणं हा मानवी स्वभावाचा एक महत्त्वाचा असा गुण आहे. दो अदर लिव्हिंग बिईंग्ज ऑल्सो कम्युनिकेट अमंग देमसेल्स ॲट अ बेसिक लेवल. कुठलीही सजीव प्राणी असेल की ते कम्युनिकेशन करतात त्यांच्या बेसिक लेवलला. ह्युमन कम्युनिकेशन इज क्वाईट ॲडव्हान्स अँड कॉम्प्लेक्स. पण प्राणी आणि इतर प्राण्यांपेक्षा त्या ठिकाणी मानवजातीचं कम्युनिकेशन जे आहे ते ॲडव्हान्स लेवलचं आहे, कॉम्प्लेक्स आहे. ट्रान्समिशन अँड रिसिप्शन ऑफ आयडियाज, थॉट्स, फिलिंग्स अँड इन्फॉर्मेशन इन अ म्युच्युअली कॉम्प्रेहेन्सिबल वे इज कॉल्ड कम्युनिकेशन. तर समोरच्या पार्टीला समजेल या पद्धतीने त्या ठिकाणी जे आपण विचारांची आदानप्रदान करतो, एखादी संकल्पना मांडतो, त्याला ती कळते, तो समजून घेऊ शकतो. तर या पद्धतीने कम्युनिकेशन पूर्ण होत असतं. कम्युनिकेशन कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इन टू ओरल, रिटन अँड व्हर्च्युअल. आणि असं हे कम्युनिकेशन जे आहे ते तीन पद्धतीने, ओरल पद्धतीने, रिटन पद्धतीने आणि व्हर्च्युअल पद्धतीने होऊ शकतं. तर ह्या ठिकाणी जे दिलेलं आहे एन्कोड करण्याचा अर्थ होतो, एन्कोडिंगचा अर्थ होतो टू कन्व्हर्ट अ मेसेज फ्रॉम प्लेन टेक्स्ट इन टू अ कोड. तर सांकेतिक भाषेत रूपांतरित करणं त्याला एन्कोडिंग करणं असं म्हणतात. आणि डिकोडिंग करणं म्हणजे काय, टू ट्रान्सलेट फ्रॉम अ कोड, सांकेतिक मजकुराचं नेहमीच्या लिपीत रूपांतर करणं. तर
एन्कोडिंग आणि डिकोडिंग या पद्धतीने त्या ठिकाणी चालतं. तर आपण अजून पुढे जाऊया. एन्कोडिंगचा जो अर्थ आहे तो पुन्हा डिटेलमध्ये पण आपण बघूया. तर या ठिकाणी अ, अ, ही जी फिगर आहे ती जर नीट बघितली आपण तर तर फीडबॅक देताना आपण त्या ठिकाणी एन्कोडिंग करतो. मेसेज तो त्या ठिकाणी एन्कोड केला जातो, नंतर डिकोड केला जातो, समजला जातो, रिसीव्ह होतो. मला असं वाटतं की इथे काहीतरी इथे सेंडर पाहिजे होतं असं मला वैयक्तिक वाटतं. कदाचित ते बरोबर असू शकतं, मला माहिती नाही. पण माझं दिस इज माय पर्सनल ओपिनियन दॅट हिअर सेंडर विल बी देअर. इथे सेंडर हा सेंड करतोय काहीतरी एखादा संदेश, तो मेसेज आहे, तो रिसिव्हर जो आहे त्याला तो समजून घेतो आहे, डिकोड करतो आहे. आणि जेव्हा हा कुठलाही संदेश पोचवला जातो त्यावेळेला एक नॉईज होतो. आता हा नॉईज काय असतो, तर जे व्यत्यय येतात म्हणजे समजा आपण अभ्यास करत असताना त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी एखादा मोठा आवाज होतो, बँड वाजतो वगैरे. तसं संवाद साधताना पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा व्यत्यय येत असतात, तर त्याला नॉईज असं म्हणतात. तर एन्व्हायरमेंटल नॉईज असतो, किंवा आजूबाजूच्या सराउंडिंग नॉईज असतो. आणि अशा ह्या वातावरणातसुद्धा त्या ठिकाणी रिसिव्हर जो आहे तो संदेश ग्रहण करतो आणि फीडबॅक जो आहे, प्रतिसाद तो देत असतो, म्हणजे संदेश समजून घेण्याचं काम जे आहे ते. तर या पद्धतीने ही फिगर जी आहे ती आपल्याला दिसते. रिसिव्हर, फीडबॅक, पुन्हा फीडबॅक. नॉईज असेल तरी त्या ठिकाणी दोन मार्गाने सुद्धा, म्हणजे जरी व्यत्यय असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात त्याला ते कळतं आणि फीडबॅक जो आहे तो त्या सेंटर पार्टला देत असतो. तर ह्या ठिकाणी आपण नीट जर बघितलं तर सेंडर दिस इज द पर्सन हू ओरिजिनेट्स द मेसेज, की जो ओरिजिनेट करतो मेसेज, जो मेसेज त्या ठिकाणी तयार करतो त्याला सेंडर असं म्हणतात. मेसेज द कंटेंट दॅट इज बिंग कम्युनिकेटेड, त्या ठिकाणी जो कंटेंट आहे, जो मूळ मुद्दा मांडायचा आहे, तो कम्युनिकेट करण्यासाठी जो भाग असतो त्याला मेसेज असं म्हणतात. त्याला असं आपण संदेश असं आपण म्हणूया. चॅनल असतं, द मीडियम बिंग यूज टू ट्रान्समिट द मेसेज. एक चॅनल असतं, एक माध्यम असतं ज्याला आपण भाषा म्हणतो. तर हे भाषेचं एक चॅनल आहे. रिसिव्हर द पर्सन हू द मेसेज इज डायरेक्टेड टुवर्ड्स, की जो ज्याला मेसेज पोचवायचा असतो तो रिसिव्हर असतो. म्हणजे एक सेंडर एंड आहे, मध्ये मेसेज आहे, रिसिव्हर एंड आहे, आणि नंतर फीडबॅक जो आहे तो त्या ठिकाणी. एन्कोडिंग अँड डिकोडिंग. एन्कोडिंग ऑकर्स ऑन द सेंडर्स एंड. तर एन्कोडिंग जे आहे ते सेंडर्स एंडला त्या ठिकाणी होत असतं. इन्व्हॉल्विंग द वे इन विच द मेसेज इज ट्रान्समिटेड, की कशा पद्धतीने तो मेसेज त्याला मांडायचा आहे. वेअर ॲज द रिसिव्हर डिकोड्स द मेसेज थ्रू द चॅनल दॅट वॉज यूज. आणि आपला हा रिसिव्हर जो आहे तो डिकोड करतो, इकडून संदेश पाठवला जातो आणि तो डिकोड होतो आपल्या रिसिव्हरकडनं. देर आर ऑलवेज बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स असतात. बॅरियर्स अर्थ होतो ऑब्स्टॅकल्स, अडथळे. अडथळे असतात, बॅरियर्स असतात. नॉईज इज एनिथिंग दॅट इंटरफिअर्स विथ द मेसेज बिंग सेंट बिटवीन पार्टिसिपंट्स इन अ कम्युनिकेशन एन्काउंटर. तर कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये रिसिव्हर सेंडरच्या मध्ये त्या ठिकाणी एक इंटरफिअरन्स जो असतो तो असतो नॉईज, म्हणजे व्यत्यय ज्याला म्हणतो आपण, एक आवाज विशिष्ट. इवन इफ अ स्पीकर सेंड्स अ क्लिअर मेसेज, नॉईज मे इंटरफिअर विथ अ मेसेज बिंग ॲक्युरेटली रिसिव्ड अँड डिकोडेड. तरी जरी स्पीकर त्या ठिकाणी क्लिअर मेसेज पाठवत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मध्ये येणारा जो आवाज आहे तो व्यत्यय आणतो आणि तो रिसिव्ड होतो. द ट्रान्समिशन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स फॉर एन्व्हायरमेंटल अँड सिमेंटिक नॉईज. त्या ठिकाणी पर्यावरणीय आणि सिमॅन्टिक तयार केलेले असे काही नॉईजसुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. एन्व्हायरमेंटल नॉईज इज एनी फिजिकल नॉईज प्रेझेंट इन अ कम्युनिकेशन एन्काउंटर. तर कम्युनिकेशन करताना त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल नॉईज जो आहे, एक विशिष्ट असा भौतिक आवाज. अदर पीपल टेकिंग इन अ क्राउडेड प्लेस टॉकिंग इन अ क्राउडेड प्लेस कुड इंटरफिअर विथ युअर ॲबिलिटी टू ट्रान्समिट अ मेसेज अँड हॅव इट सक्सेसफुली डिकोडेड. तर एखाद्या गर्दीमध्ये ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला समोरच्या माणसाला तो आवाज नीट ऐकायला येत नाही, पण तरी तो ऐकण्याचा प्रयत्न करतो, तो डिकोडिंग करतो त्या पद्धतीने. While environmental noise interferes with the transmission of the message, semantic noise refers to noise that occurs in the encoding and decoding process. Communication is not a one-way process. तर कम्युनिकेशन हे एका हाताने कधीच होत नाही, एका हाताने कधीही टाळी वाजत नाही. फीडबॅक मेक्स कम्युनिकेशन अ मोर इंटरॅक्टिव्ह. तर कुठल्याही प्रतिसाद दिलं, हो 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 ठीक आहे, तू काय म्हणतोयस, हा प्रतिसाद झाला, फीडबॅक झाला. टू वे प्रोसेस. फीडबॅक इन्क्लूड्स मेसेजेस सेंट इन रिस्पॉन्स टू अदर मेसेजेस. तर आपल्या मेसेजला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी
या पद्धतीने प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी मेसेज जो आहे तो एकमेकांना सांगितला जातो आणि एन्कोडिंग डिकोडिंग ते त्या ठिकाणी होत असतं. सेंडर पार्टी असते, रिसिव्हर पार्टी असते आणि मेसेज त्या ठिकाणी तो जातो. तर या पद्धतीने एक एक फिगर या ठिकाणी आलेली आहे आणि त्या फिगरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण हे फीडबॅक देऊ शकतो. बी पार्टमध्ये आलं आहे, पीपल सेंड मेसेजेस टू ऑदर्स फॉर डिफरंट पर्पजेस. मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पजेस रिझन फॉर विच मेसेजेस आर जनरली सेंट. पीपल सेंड मेसेजेस टू ऑदर्स फॉर डिफरंट पर्पजेस. तर कुठल्याही पद्धतीने लोक मेसेज पाठवतात अनेक कारणांसाठी. मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पजेस ऑर रिझन फॉर विच मेसेजेस आर जनरली सेंट. तर असे कमीत कमी 5 उद्देश सांगा की त्या ठिकाणी मेसेज पाठवला जातो. कोणतं कारण असतं तर तर काही कारणं असे आहे, टू इन्फॉर्म करणं, सूचित करणं, सांगणं, टू एक्सप्रेस फिलिंग्स भावना व्यक्त करणं, टू इमॅजिन कल्पना व्यक्त करणं, टू इन्फ्लुअन्स एखाद्याला प्रभावित करणं, टू मीट सोशल एक्सपेक्टेशन काही सामाजिक जाणीवा ज्या असतात, सामाजिक अपेक्षा पूर्ण करणं, हा संदेश देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी हेतू असतो. तर टू इन्फॉर्म, टू एक्सप्रेस फिलिंग्ज, टू इमॅजिन, टू कम्युनिकेट, टू इन्फ्लुअन्स, टू इंटरॅक्ट, टू मीट सोशल एक्सपेक्टेशन्स, दीज आर द पर्पजेस ऑफ कम्युनिकेशन. तर कुठलाही संदेश पाठवताना त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, फिलिंग्ज आहेत, इमॅजिनेशन आहे, इन्फ्लुअन्स आहे आणि सोशल एक्सपेक्टेशन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, इंटरॅक्शन आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. पुढे आपण जाऊया. गिवन बिलो इज अ ट्री डायग्राम एक्सप्लेनिंग 2 मेजर टाइप्स ऑफ मेसेज. कंप्लीट द ब्लँक बॉक्सेस इन द डायग्राम. 1 इज डन फॉर यू. तर ह्या ठिकाणी आपल्याला ब्लँक बॉक्स पूर्ण करायचे आहे. मेसेजेस आहेत, त्याचे टाईप्स दिलेले आहेत. तर पहिला आहे इन्फॉर्मल मेसेज, ज्याला आपण अनौपचारिक मेसेज म्हणतो. आणि दुसरा आहे फॉर्मल मेसेज, त्याला आपण म्हणतो औपचारिक मेसेज. अनौपचारिक आणि औपचारिक, ज्याच्यात फॉर्मॅलिटीज आहेत, ज्याच्यामध्ये नियमांचं बंधन आहे, ज्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने आपण अंतर ठेवतो, ते फॉर्मॅलिटीज असतात. जिथे कुठेही बंधन नसतं, ज्या ठिकाणी इन्फॉर्मल वागणं असेल, अनौपचारिक आहे, ज्याच्यात कुठेही फॉर्मॅलिटी नसतं, त्याला म्हणतात इन्फॉर्मल. तर 2 प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस आहेत. एक आहे इन्फॉर्मल, फॉर्मल. रिटर्न फॉर आणि ते कशासाठी लिहिण्यात आलेले आहे तर पॅरेंट्स जे आहे त्यांचा मेसेज असतो तो इन्फॉर्मलमध्ये येतो. फ्रेंड्सचा असतो मेसेज, कुठलाही फ्रेंड्स असेल. रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक लोक आहेत, फ्रेंड्स आहेत, इथे आपण लिहूया फ्रेंड्स. इथे रिलेटिव्ज, फॅमिली मेंबर्स, टीममेट्स, क्लासमेट्स, कलिग्ज, ह्या सगळे जे लोक असतात म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या वातावरणातला मोकळेपणा असतो, म्हणजे कुठेही बंधन नसतं, ते इन्फॉर्मल असतं. पॅरेंट्स आहेत, फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, टीममेट्स आहेत, क्लासमेट्स आहेत, कलिग्ज आहेत, हे सगळे इन्फॉर्मलमध्ये येतात. आणि फॉर्मलमध्ये येतात प्रिन्सिपल आहे, टीचर आहे, मॅनेजर आहे, एडिटर आहे, सुपरवायझर आहे किंवा एनिवन इन हायर की जे वरच्या पातळीवर आपल्या काम करतात, असे जिथे फॉर्मॅलिटीज आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाशी, मॅनेजरशी बोलताना त्या ठिकाणी आपण एक औपचारिकता पाळतो. सर आत येऊ का, मे आय कम इन सर. आपल्या घरात येताना आपण परवानगी विचारतो का? कधी नाही विचारत, अगदी बिनधास्त येतो, छान चपला काढतो, कुठेही काढतो, कसेही बसतो. पण एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बसणार की नाही, म्हणजे फॉर्मॅलिटीज ज्या असतात ते या पद्धतीने असतात. तर प्रिन्सिपल आहे, टीचर आहे, एडिटर आहे, मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, एनिवन इन हायर ऑथॉरिटी. तर या ठिकाणी फॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या फॉर्मल मेसेजेस त्या ठिकाणी पूर्ण होतात. आणि या पद्धतीने एक संदेशांची देवाणघेवाण कशी चालते ते इथे आलेलं आहे. आपण पुढच्या भागाकडे आपण जाऊया आणि इथे आपण थांबूया पार्ट 1मध्ये. सेकंड पार्टकडे आपण वळूया. थँक्यू.